मध्ये वेळेतला वेळ काढून तालुका टेनिस क्रिकेटच्या पाटण तालुका टेनिस क्रिकेट आपल्या तालुक्याच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील त्या संपूर्ण कमिटीचं आम्ही स्वागत करतो. कमेंटरी बॉक्समध्ये लहूकडे जाऊया. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 एक दिवसीय स्पर्धा. टॉस जिंकला अचानक 11 बनपुरी. कॅप्टनने सांगितलं की आम्ही बॅटिंग करू. एक धाडसी निर्णय. समोर सळवे 11 सळवे. एका बाजूला स्वतः आयोजनासाठी ज्या प्रकारची प्रचंड मेहनत घेत असताना आज एक दिवसीय स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटीला घेऊन आलेत. आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीम एक पाटण तालुका क्रिकेटमधील चांगला संघ म्हणून या संघाची देखील ओळख आहे. सळवे 11 सळवे. एक लाईनअपची शिस्त आणि या लाईनअपमध्ये जात असताना शिवाजी द बॉस आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. त्यांनी सांगितलं की 3 नंबरच्या खेळाडूला 101 रुपयांचं प्रत्येक कॅचसाठी पारितोषिक आहे आणि तो 3 नंबरचा खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतोय. मजा येईल. त्यांच्याकडे देखील लक्ष असेल. सरा सळवे 11 सळवे. मॅच चालू करा. 11:40 अवधी झालाय मित्रांनो. जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करा प्लीज. 4 पंचमची ही लढत पाहायला मिळेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत एका पंचममध्ये. एक पंचम म्हणजे 5 चेंडू टाकेल एक गोलंदाज. आणि पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पंचम घेऊन अमित. या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू. प्लेस द कॉल. पहिला चेंडू किरण कंग बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह केलाय, परंतु प्रयत्न चांगला केला कव्हर्सला. महेश यांच्या माध्यमातून काय जरूर सुटला, परंतु काही धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात मी म्हणेन. किरण कंग पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त केले त्यांच्या साथीला. वैभव. सध्या क्रिकेटमध्ये वय वगैरे काय नसतं. आणि या टीम सळवे 11 सळवे 11:40 सामना सुरू झालाय. लक्षात घ्या 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. डावखुरी हाताचे बॅटर वैभव ऑन स्ट्राईक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू. एक धाव प्राप्त होते. वेलकम मराठा वॉरियर जुळेवाडी. आपलं देखील स्वागत आहे. हा संघ देखील इन ॲक्शन असेल नेक्स्ट मॅचमध्ये. पहिला चेंडू एखादा बॅटर स्विच हिट करतो म्हणजे पहा सराव किती केलेला असेल. आत्मविश्वास प्रचंड. आणि जेव्हा तुमच्याकडे कॉन्फिडन्स असतो ना त्यावेळेला तुम्ही पहिला चेंडू असा खेळता. लेंथ बॉल बॅटची काढा लागली आहे. अपील केली आहे. कॅच ड्रॉप. आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता हे सांगत असताना गोलंदाज अमित, परंतु चुकी केली एसटी रक्षकाने. कॅच देखील सुटला. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. 2 धावा धाव फलकावर. 3 चेंडू अखेर. टीम अचानक 11 बनपुरी. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ वर्धवाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय मागे कव्हरचा. 2 धावा प्राप्त केल्या जातील. सनी चांगले क्षेत्ररक्षक आहेत. टीम सळवे 11 सळवेचे 2 धावा प्राप्त होतील. कॅप्टन कुल अमर कदम मिड ऑफला होते तैनात आणि त्यांनी मागे जाण्याचे कष्टच घेतले नाहीत. 2 धावा प्राप्त केल्यात. 1 टू गो. स्लोअर 1 फाईन लेगला. आता चेंडू झाडांमधून शोधून आणावा लागेल. कदाचित सापडणार देखील नाहीये. एक सिंगल प्राप्त होते वैभव यांच्या खात्यामध्ये. स्वतःच्या आयोजनामध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारचे तुम्ही फटके खेळताना खेळाडू पाहतून आवाज देत आहेत समोर खेळ समोर खेळ. पहिल्या पंचमाखे टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5. सध्या अक्षय शेठ महात्रे 81-82 जसे 80,000 सबस्क्रायबर झालेत. आता लवकरच 1 लाखाचा पल्ला पार करेल ओमसाई MTC ही टीम. 81-82
मान फ्रॉम खोनी. आणि कॅमेरामॅन आमचे बारक्या, त्याला ऊन कुठून लागतंय त्यालाच माहीत. पडदा लावलाय, त्याला लोकांनी डिस्टर्ब करू नये म्हणून. लक्षात घ्या टीम सळवे 11 सळवे, चला स्पीडअप करा. येस, ते देखील पंच सांगतायत तुम्हाला. षटक षटक क्रमांक 2 दुसऱ्या पंचमसाठी एस पी शैलेश पवार. प्रत्येक विकेटसाठी 11-11 आणि 21. शिवाजी द बॉस, मुकादम, सचिनजी देसाई साहेब आणि कदाचित ते सळवे 11 सळवेचे पप्या असावे. 22 कॅश आहे, काढून ठेवले कॅश. पहिला चेंडू एस पी यांचा, पावलं चुकले, डॉट बॉल, डेड बॉल. आणि पहा रोख रक्कम देखील जमा झाले प्रत्येक विकेटसाठी. हे प्रेम आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न किरण कंक यांचा, डॉट बॉल. एस पी म्हणजे शैलेश पवार आणि पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. चांगली गोलंदाजी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय महेश. चेंडू खाली लॉंग ऑफला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. किरण कंक झेलबाद. पहिलं यश प्राप्त झालं टीम सळवे 11 सळवे क्रमांक 3 वर. बनपुरी गावचा क्रिकेटचा गब्बर सनी कंक मैदानामध्ये दाखल होत असताना या खेळाडूने ज्या प्रकारे आपल्या क्रिकेटवर मेहनत घेतली. क्रिकेटच्या सुरुवातीला 12वा खेळाडू म्हणून प्रत्येकाची सुरुवात होते, त्यावेळेला संघात स्थान न मिळणारा खेळाडू आज सरावाने अचानक केल्यावर बनपुरीचा एक महत्त्वाचा घटक झालाय. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 1 धाव प्राप्त होते. सनी कंक यांना पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. सनी कंक त्यांच्या साथीला वैभव. परंतु या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केल्या म्हणजे 11 रुपये जमा झालेत कॅश प्राईज एस पी यांच्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. चेंडू गलीमध्ये, एका धावेसाठी मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव. एस पी यांची कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे टीमने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वासाला मात्र पूर्णपणे सार्थ ठरवलंय. एक सिंगल प्राप्त होते. वैभव त्यांच्याकडे देखील मोठा अनुभव. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड. चेंडू वळलाच नाहीये, व्हाईट बॉल. पंच संदीप पाटील सरांचा इशारा येतोय. एक सिंगल धाव प्राप्त होते. अतिरिक्त स्वरूपात टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 8. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला वळवला. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक टप्पा चेंडूला पकडलाय. दोरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. वेलकम, सुस्वागतम. नवलाई स्पोर्ट्स उंबरवाडी यावर्षी तब्बल संघ क्रमांक 103 पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये नवलाई क्रिकेट क्लब उंबरवाडी आपलं देखील स्वागत आहे. पहा सर, ज्या प्रकारे यावर्षी तालुक्याने क्रिकेटमध्ये प्रगती केली, हा दर्जा आहे, हा स्टँडर्ड आहे. आणि त्यामुळे विविध संघ जोडले जातात, कारण त्यांना माहीत आहे शिवाजी द बॉस संपूर्ण कमिटी ही मेहनत घेत असते. 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. अण्णा कंक अजून बॅटिंगला येणं बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये आता आक्रमण करावं लागेल, कारण अण्णा कंक सारखा आयकॉन खेळाडू जर डगआउटमध्ये असेल तर तुम्हाला टीमने विश्वास दाखवला. ज्यावेळेला तुम्ही आघाडीला येता तो विश्वासाला अगदी सार्थ ठरवावं लागेल. रवी बोरगे च्या खेळाडूची चर्चा टीम सळवे 11 सळवे या संघाच्या माध्यमातून पाटण तालुका क्रिकेटमध्ये होत असते. 103 गावं, 103 संघ जोडले जाणं नॉट अ जोक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. केष्टीरक्षक चेंडू खाली कॅच ड्रॉप. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्यासाठी ज्या प्रकारचं त्यांनी बॅट स्विंग केली होती, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला आले, टायमिंग जुळलं नव्हतं. सिंगल धाव प्राप्त होते. तर सनी कंक यांच्याकडे स्ट्राईक आले. आता स्ट्राईक किती चेंडू सनी कंक यांच्याकडे राहते हे पाहायचं आहे. एक सिंगल.
कॅच ड्रॉप झाला. रवी बोरगे पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक आहेत प्रत्येक झेलसाठी बॉस यांच्याकडून 101 रुपये. स्लोअर वन चांगला ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, धाव प्राप्त होणार नाहीये. कॉलिंग नव्हतं, अपील केली आहे आणि येस कॉलिंग मध्ये चुकी आणि फलंदाज वैभव धावबाद. न्यू बॅटर अण्णा कंक. मीत 11 या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये आणि फक्त आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी आपल्या गावाच्या संघासाठी पुणे ते नवी मुंबई हा प्रवास पार करणारा हा खेळाडू. हाफ टॅकल चेंडू पूल केलाय. बनपुरी क्रिकेटचा गब्बर सनी संजय कंक यांच्या चेंडू बॅटमधून जाईल चेंडू सीमा पार षटकार. काय फटका सजवलाय. यासाठी या खेळाडूची ओळख आहे आणि ही जोडी आता मैदानामध्ये कशा प्रकारची खेळ करते यावर धावांचं गणित अवलंबून असेल. आक्रमण केलंय रवी बोरगे यांच्यावर. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 16. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागली, अवघी 1 धाव प्राप्त होते सनी कंक यांच्या खात्यामध्ये. सध्या विचार केला अचानक केल्यावर बनपुरीचा तर क्रमांक 4 वर आलेत अण्णा कंक. कारण ज्यावेळेला तुमच्या टीममध्ये विविध खेळाडू असतात प्रत्येकाला संधी मिळणं हे खूप महत्त्वाचं आणि आपल्या खेळाडूंना संधी कशी मिळेल हे विचार करणारा खेळाडू म्हणजे अण्णा कंक. स्लोअर वन ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. अमर कदम चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं, अन्यथा इथे धोका उद्भवला असता परंतु तसं झालं नाहीये. 1 धाव प्राप्त होईल सनी कंक यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. तीन पंचमचा खेळ झालाय समाप्त. 18 धावा धावफलकावर, 18 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच कडबे 11 विपक्ष मराठा वॉरियर्स जोहेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. फ्लिक ऑन द रिक्स, डीपला मिड विकेट. सनी चेंडू खाली, वन ऑफ द बेस्ट फिल्डर सळवे 11 सळवेचा. मोठी विकेट प्राप्त होते. अचानक 11 बनपुरीला मोठा धक्का, विकेटचं पतन. ओमी छा प्रकारे ओमीने पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं आणि विकेट जी हवी होती टीम सळवे 11 सळवेला. इथून 10 ते 15 धावांचा फरक आता आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम भागवतजी बागल साहेब, आपलं देखील स्वागत आहे. श्री नाईक बा प्रसन्न चषक 2025 मध्ये नवीन फलंदाज राहुल. दुसऱ्या बाजूलाच अण्णा कंक यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल कारण अण्णा कंक यांचं स्ट्राईकवर येणं अचानक 11 बनपुरीसाठी फायद्याचं ठरू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला टीम सळवे 11 सळवे हा विचार करत असेल अण्णा कंक यांना आपल्याला नॉन स्ट्राईकवर ठेवायचं आहे. राहुल कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहायचं आहे. एक सिंगल घेतली जाईल का, अण्णा कंक यांना स्ट्राईक दिली जाईल का, अथवा ओमी जे वेगवान गोलंदाज आहे सळवे 11 सळवेचे ते कशा प्रकारे गोलंदाजी करतायत त्या खूप काही गोष्टी अवलंबून आहेत त्या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 30-35 जर झाल्या तर मॅच चांगली रंगू शकते. हा चांगला चेंडू आहे, ऑन साईडला वळवलाय. अमित आहेत लॉंगॉनला, 1 धाव आली आहे आणि शेवटी अण्णा कंक यांच्याकडे स्ट्राईक आली आहे. एक सिंगल प्राप्त होते या दुसऱ्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 धावा धावफलकावर. 3 चेंडू बाकी आहेत या स्लॉग ओव्हरच्या पंचमधील.
पहिला चेंडू ड्राईव्ह केला फ्रंट फुटला आल्यानंतर लॉंग ऑफला महेश आहेत, एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न इथे होऊ शकतो. दुसरी धाव धोक्याची ठरवू शकते. फेकी चुकीच्या बाजूला केली आहे. बाय 2 गेट 1 फ्री. जिथे 2 धावा देखील नव्हत्या तिथे मात्र 3 धावा प्राप्त केल्या. चुकी केली ओमीने. अगदी चेंडू आपल्या बाजूला लावला असता नॉन स्ट्रायकर एंडला तरी देखील फलंदाज बाद झाले असते आणि चेंडू नॉन स्ट्राईकला फेकण्याचा प्रयत्न केला, चुकी केली. 3 धावा. तीन धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या 3च्या मदतीने 22-22. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न पहा. ज्या प्रकारे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. यस, 3 नंबरचे खेळाडू जे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळतायत, क्षेत्ररक्षण काढतायत. एका जेलसाठी आता 100चे 200 झालेत. 100 रुपये पहिल्यांदा होते, आता 200 झालेत. पहा, त्यांनी देखील थम्सअप दिला आणि मुकादम त्यांचं जास्त प्रेम आहे त्यांच्यावर. चांगला ड्राईव्ह. लॉंगॉन आहे तैनात. अमित एक धाव प्राप्त करेल. क्षेत्ररक्षण पहा. फेकी देखील पहा. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. चेंडू हातामध्ये ठेवलाय. त्यानंतर पहा काय घडलंय. इथे देखील चुकी करतोय ओमकार. कदाचित ओमकारने सकाळी जास्त सराव केलाय. इथे देखील केले चुकी. अण्णा कंक आले स्ट्राईकवर. राहुल धावबाद. नवीन फलंदाज अनिल. सनी असेल, अमित असेल, हे वन ऑफ द बेस्ट फिल्डर, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून टीम सळवे 11 सळवे. 1 to go. 24 धावा धाव फलकावर. एक षटकार आला आणि 30 झाल्या ना तर सामना चांगला रंगू शकतो. एक मोठा फटका हवा आहे अचानक 11 बनपुरीला. शेवटचा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. डीपला मिड विकेट. सनी एक धाव प्राप्त करेल. दुहेरीचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट अनिल यांचा. 2 धावा प्राप्त झाल्या शेवटच्या चेंडूवर. अण्णा कंक अचानक 11 बनपुरीला. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 26-27 धावांचं लक्ष असेल. टीम सळवे 11 सळवे. 27 रन्स टू विन. चला टॉस करूया. कडवे 11 विपक्ष मराठावर जुळेवाडी. किरणजी मस्कर सर आपल्यासोबत जोडले जातील. या दोन्ही कॅप्टन्स येस, या कॅप्टन टॉस करूयात आपण. महत्त्वाचा टॉस या मॅचचा. महत्त्वाची मॅच यानंतर देखील आहे जी आपण पाहिली तर दोन्ही टीम्स एकमेकांसोबत. टॉस का बॉस श्री दत्तात्रय प्रभू टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अजितदादा सुर्वे यांच्या मालकीचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. आणि एक चांगली मॅच. कडवे टीम एका बाजूला, कडवे सातारा विपक्ष जुळेवाडी टीम अशी मॅच आहे. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला करायचा आहे. कडवे टीमचा कॉल असेल स्विंग दी कॉइन. ऋषी पाटील आयकॉन खेळाडू, त्याचे शुभ हस्ते हा कॉल घेतला. 1 टॉस. कडवे टीम सातारा टॉस जिंकलेला आहे. याआधीही जुळेवाडी आणि कडवे संघाची मॅच 3ऱ्या फेरीमध्ये झाली होती, जेव्हा तुम्हाला प्राईजमध्ये जाण्यासाठी संधी होती. मात्र त्यावेळी तुम्ही पराभव झाला आणि पुन्हा एकदा योगायोगाने अशी मॅच आली की जुळेवाडी संघ कडवे संघाच्या समोर आले. आता टॉस जिंकल्यानंतर महत्त्वाचा निर्णय. टॉस नाही, टॉस इथे सांगावा लागतो. बॅटिंग कर. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दादा, टॉस पराभूत झाला तरी तुला बॉलिंग हवी होती आणि ती भेटली आहे का? नाही, मला बॅटिंग करायची होती. या मॅचमध्ये ही सिच्युएशन आहे की अनऑर्थोडॉक्स निर्णय दोघांचेही होते. काय बोलशील? मागच्या वेळी आधी तुम्ही दोघे एकमेकांसोबत खेळलाय, आज पूर्ण स्क्वॉड आहे का तुझी? हा, सगळे आहेत आणि ही नवीन सुरुवात आहे. भले आम्ही त्यांना हरवलं असेल तरी फ्रेश मॅच आहे. परत एकदा चांगली सुरुवात करावी लागेल. वाव, एक कॅप्टन म्हणून हे खूप महत्त्वाचं होतं. थँक्यू सो मच दोन्ही टीम. दोघांना शुभेच्छा देतो. कॅप्टनने सांगितलं याआधी आम्ही समोरासमोर आलो त्यावेळी काय झालं काय नाही, मात्र आज पुन्हा दोन्ही टीमला एक चांगली संधी आहे. म्हणजेच कडवे सातारा टीम या मॅचमध्ये कशा पद्धतीने फाईट करते जुळेवाडी टीमच्या समोर, हेही यानंतरच्या मॅचमध्ये बघायचं आहे. सेकंड इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे, कहाणी अजूनही बाकी आहे. जाऊया सेकंड इनिंगच्या कहाणीकडे. थँक्यू. धन्यवाद किरण मस्कर सर.
एक धाडसी निर्णय, ज्यावेळेला एखादा कॅप्टन टॉस जिंकला तर बॅटिंगचा निर्णय घेतो. म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करू, समाधानकारक धावसंख्या धावफलकावर उभारण्याचा प्रयत्न तो केला जाईल. टीम सळवे 11 सळवे या धावांचा पाठलाग करायचा आहे, 27 धावांचा. मॅच चालू करा. अचानक 11 बनपुरी. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, तुम्ही स्वतः आयोजक आहात. बॅटर कुमार अमर कदम, सर प्लीज आपले बॅटर पाठवा. सरपंच या आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत आहे सरपंच. 27 धावांचं लक्ष. वेलकम टीम एकता मिरगाव, आपलं देखील स्वागत आहे. मिरगाव गावची देखील आपण एक मोठी स्पर्धा अनुभवली आहे. ज्या गावाची ओळख युनिटी म्हणून आहे मिरगाव, आणि जो संघ नेहमी एकता मिरगाव या नावाने खेळत आला ते देखील इन ॲक्शन असतील. वेलकम पप्या. मुकादम यांचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे बॉस. मुकादम यांचा सगळ्यात जिवलग माणूस कोण असेल पाटण तालुक्यामध्ये, तर तो आमचा पप्या. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला ओमकार बोरगे. मॅचला मजा येईल, कारण 27 धावा या पार करण्यासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतील हे पाहायचं आहे. अण्णा कंक पहिलं षटक घेऊन, पहिलं पंचम घेऊन गोलंदाजी मार्कवर. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव, व्यावसायिक क्रिकेट सातत्याने हा खेळाडू पुण्यामध्ये खेळत असतो, परंतु आज आपल्या गावची स्पर्धा आहे. आपल्या गावाच्या टीमसाठी श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 मध्ये. सत्तावीस लक्ष आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 12 वाजून 1 मिनिटांचा अवधी झालाय. मॅच चालू करा. दिलेत तुम्हाला 15 मिनिटं. सत्तावीस धावांचं लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टरचा फटका. के चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला रवी बोरगे, दुसऱ्या बाजूला अण्णा कंक, दोन्ही सर्वोत्तम खेळाडू आपल्या टीमचे. आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त केले. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पंचामध्ये लॉंग ऑन तैनात केलाय अण्णा कंक यांनी. हा चांगला चेंडू पंच केलाय. सनी कंक होते तैनात. झेल पकडला आणि शरीराचं संतुलन नव्हतं. चेंडू सीमा पार. षटकार. झेल पकडल्यानंतर पाय लागला आणि या शरीराचं संतुलन नव्हतं. ज्या प्रकारे हा झेल पकडला, आणि यासाठी तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचं असतं. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना स्लोअर वन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. कमबॅक करणारा चेंडू अण्णा कंक यांचा डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅचमध्ये अचानक 11 बनपुरीला घेऊन येईल. आणि दुसऱ्या बाजूला झेल सुटल्यानंतर ओमकार बोरगे कशा प्रकारची फलंदाजी करतायत हे पाहायचं आहे. कॅचेस खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. एक झेल, एक स्पर्धा, एक सामना असू शकतो. हा देखील यॉर्करचा चेंडू. चांगला ऑन ड्राईव्ह. किरण कंक के आहेत लॉंगॉनला. एक सिंगल प्राप्त होते ओमकार बोरगे यांच्या खात्यामध्ये. चांगलं क्रिकेट. ज्या प्रकारचा चेंडू त्या प्रकारचा ऑन ड्राईव्ह. मी कौतुक करेन टीम सळवे 11 सळवेचं. काही करण्याची त्यांना देखील आवश्यकता भासत नाही आहे. त्याच प्रकारचं क्रिकेट. 1 to go. शेवटचा चेंडू देखील ऑन साईडला खेळला. के पुन्हा एकदा इन ॲक्शन. या षटकामध्ये ज्या प्रकारे रवी बोरगे यांनी अद्याप सामंजस्यपणाचं क्रिकेट खेळलंय. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या पंचम अखेर टीम सळवे 11 सळवे बिनगडी बाद 9. रवी बोरगे, ओमकार बोरगे. सावध सुरुवात टीम सळवे 11 सळवेसाठी. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की झेल किती महत्त्वाचे असतात आणि क्रिकेटमध्ये. वेलकम PTRBPL
या खेळाडूने या वर्षीची पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवली. निलेश पणाळे श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत आहे. ते नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असतील. प्रत्येकाची नजर असेल आता पाटण तालुका प्रीमियर लीगवर. डे नाईट स्पर्धा दुसऱ्या पंचमसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना वैभव मालिकावेऱ्यासाठी दुचाकी मोटर बाईक कोणता खेळाडू जिंकेल आणि दुसरा बायकरमॅन कोण असेल पाटण तालुक्याचा, याची देखील चर्चा आता मात्र चालू होईल. चांगला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिली होती लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, एकदा प्राप्त केल्या द्वेचा प्रयत्न होऊ शकतो. क्षेत्ररक्षण खराब, फेकी चांगली होते आणि चुकी केली. फेकी चुकीच्या दिशेला. 2+1 नाहीये. येस, फक्त 2 धावा प्राप्त होतील. ज्यावेळेला चेंडू तुम्ही फेकताना त्यावेळेला कोणत्या दिशेला फेकायचा हे महत्त्वाचं असतं. आता प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक टीममध्ये संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये 103 स्पर्धा टीममध्ये आता चर्चा असेल की या दुसरा बायकरमॅन कोण असेल आणि त्या गावाची चर्चा कोणत्या गावाची होईल. हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसलाय. मिडॉन मागे धावतोय. लॉंगनवरून सनी कंग चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. अमित होते चेंडू खाली. या चेंडूचा अंदाज मात्र चुकला. कॅच ड्रॉप झाला. रवी बोरगे यांचा 2 झेल सुटलेत या डावात देखील. आता हा झेल होता की येणारा हा सामना होता, येणारी वेळ सांगेल. लंगोनला सनी कंग, अमित मिडॉनला कॉलिंग नव्हतं आणि क्षेत्ररक्षण करत असताना कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करता आता बॅटची मागणी होते, कदाचित बॅट घेऊन जात असताना सनी टीमची धावसंख्या धावफलकावर 13. आयोजन करत असताना संघासाठी सर्वोत्तम देणं खूप कठीण असतं आणि नवीन बॅट 2 दिवसापूर्वीच रवी बोरगे यांनी घेतले आपल्या चांगल्या खेळासाठी. नवीन बॅटने पहिला चेंडू खेळलाय. गॅपमध्ये फटका, एक टप्पा, सीमा पार. श्री नाईकबा प्रसन्न चषक चौकार. सध्या चर्चेमध्ये असलेलं खेळाडूचं नाव म्हणजे रवी बोरगे. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 17. अद्याप 10 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. परंतु जर इथून विकेट आली ना अचानक 11 बनपुरीला तर मॅचमध्ये येऊ शकतात. ती विकेट हवी आहे. कॅचेस पकडावे लागतील. हा देखील चांगला फ्लायटेड चेंडू ऑन साईडला वळवलाय. 1 धाव गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. डावखुरी आताच्या गोलंदाजांचं हे एक जमेची बाब की त्यांना चांगला नॅचरल कट मिळतो. तुम्हाला फक्त चेंडूला चांगल्या टप्प्यावर टाकणं खूप महत्त्वाचं. वेलकम दीपक दादा, आपलं देखील स्वागत आहे. 1 टू गो. अद्याप 9ची गरज या मॅचमध्ये विजयासाठी. शॉटआर्म जॅक डीपला आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग डीपवरून वेगाने चुकी करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. धावा मिळतील रवी बोरगे यांना 4. टीम सळवे 11 सळवे 2 पंचम अखेर बिनगडी बाद. 22. 5 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 5ची गरज. दहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. टीम सळवे 11 सळवे. सोपं समीकरण आहे परंतु क्रिकेटमध्ये काहीही सोपं नसतं. दहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. एखादं चांगलं षटक टीम अचानक 11 बनपुरी या मॅचमध्ये येऊ शकते. जे झालाच चुका ते तुम्हाला विसरून खेळ करावा लागेल कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्हाला नेहमी वर्तमानात खेळावा लागतो. 10 मध्ये 5 जर इथून चमत्कार झाला तर अचानक 11 बनपुरी आपल्या आयोजनामध्ये पहिला विजय प्राप्त करू शकते. एक नवीन गोलंदाजावर विश्वास दाखवलाय आतिश. टीमने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. तो विश्वास आता सार्थ ठरवावा लागेल. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. संघ तुम्हाला बॅकअप करतो.
अतिशचा पहिला चेंडू दिशेवर नियंत्रण नाही आहे, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. आता 4 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका. टीम सळवे 11 सळवे दुसऱ्या फेरीत दाखल होऊ शकते. 2 झेल सुटले, ओमकार बोरगे यांचा झेल सुटला, रवी बोरगे यांचा झेल सुटला आणि त्याचा फायदा कुठेतरी टीम सळवे 11 सळवेने घेतलाय. चार धावांची आवश्यकता असताना विकेटची गरज होती अचानक 11 बनपुरीला. चेंडू हवेत, सनी कंक इथे चुकी करत नाहीयेत आणि पहिलं यश प्राप्त होतंय आतिश यांना. ओमकार बोरगे बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव खर्च केल्यानंतर मात्र आतिश यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि यश प्राप्त केलंय. टीम अचानक 11 बनपुरी 27 लक्ष पार करायचे आणि इनॅट नंबर 3 महेश. डगआउटमधून आवाज येतोय की ढकलून खेळ, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये खेळताना डगआउट तुमचा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. परंतु ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पद्धतीने खेळ करावा लागतो. डेंटिस्ट हाफ टॅकल चेंडू आडवा पाडणे खेळायचा प्रयत्न, बॅटची काढा. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेत आतिश यांनी आणि आपण उल्लेख केला की हा सामना संपला नाहीये, इथून देखील कमबॅक करू शकते अचानक 11 बनपुरी. आणि ते करत असताना आतिश 2 विकेट घेतले, 2 चेंडूवर ब्रेस पूर्ण केले. हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक आतिश यांच्या नावावर येऊ शकते. अजून 4 धावांची आवश्यकता आहे. अजून 4 ची गरज आहे. सनी जर्सी क्रमांक 16-23. या 16-23 म्हणजे 4 मित्रांच्या वाढदिवसाची डेट आहे. सरपंच मान हलवत आहेत. एका जेलसाठी तब्बल 200 रुपयांचा पारितोषिक होतं पप्प्याला. पप्प्याकडे एकही चेंडू आला नाहीये. 4 धावांची आवश्यकता. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आतिश. विकेट हॅट्रिक श्री नाईकबा प्रसन्न चषक पहिल्या गटामध्ये अ गटामध्ये येऊ शकते. हॅट्रिकचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळलाय, कदाचित खराब आहे. यासाठीचा व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी मी म्हणेन. कारण 2 चेंडूवर ज्या वेळेला तुम्ही 2 विकेट्स घेता त्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी पाहिजे तुमच्याकडे, तो आत्मविश्वासाचा अभाव आहे. गोलंदाज आतिश. 3 ची गरज. एक मोठा फटका टीम सळवे 11 सळवे. हा देखील खराब चेंडू आहे. रक्षकाला प्रयत्न अतिरिक्त करावे लागतात. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. आतिश आता सांगत असतील की बॅटने धावा करू नका, कदाचित मिस देऊ शकतो. पुन्हा चेंडू टाकावा लागेल, अवांतर धाव. आता विजय समीप टीम सळवे 11 सळवे. 2 ची गरज आहे. 2 गडी घेतल्यानंतर देखील तुम्ही 2 अवांतर चेंडू हाताळता. या गोष्टीमध्ये सुधारणा करावी लागेल आतिशला. शॉटॉम जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. धावांची केली जाते बरोबरी. स्कोर इज लेवल. कौतुक करेन मी आतिश यांचं, 2 गडी बाद केले, पण तू कुठेतरी सराव तुम्हाला जास्त करावा लागेल. ज्यावेळेला तुम्ही चांगला सराव करता परंतु संघाने जो विश्वास दाखवलाय ना तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतो आणि ते देखील आतिश यांनी केलंय. पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. विजयी चौकार फलंदाज रवी बोरगे यांच्या बॅटमधून टीम सळवे 11 सळवे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होते. हार्ड लक बॅड लक टीम अचानक 11 बनपुरी. स्वतःच्या गावचं आयोजन, स्वतःचं आयोजन, मेहनत चांगली केली आयोजनासाठी, परंतु मैदानामध्ये प्रयत्न कमी पडलेत. या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळ ज्यांनी केला या संपूर्ण मॅचमध्ये रवी बोरगे ठरतायत सामनावीराचे मानकरी. चला टीम लगेच दाखल व्हाय.